हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे स्वप्नातलं ठिकाण. आदित्य हा पुण्यातला एक ग्राफिक डिझायनर. साधं, शांत आणि थोडं एकटं आयुष्य त्याचं. दर रात्री झोपल्यावर त्याला एक विचित्र स्वप्न दिसायचं. एका जुन्या वाड्यासमोर उभा तो स्वतः, सभोवती धुकं आणि त्या धुक्यातून एक स्त्री हळुवारपणे चालत येते. तिच्या चेहऱ्यावर शांतता, पण डोळ्यात काही अनोळखं दुःख. ती काहीच बोलत नाही, फक्त म्हणते, परत ये, आता वेळ झाली आहे. सुरुवातीला आदित्यने हे एक सामान्य स्वप्न समजून दुर्लक्ष केलं, पण काही दिवसांनी तोच दृश्य पुन्हा पुन्हा दिसू लागलं. त्या स्त्रीचा आवाज, तिचा चेहरा आणि त्या वाड्याचं दार, सगळं अगदी स्पष्ट होतं. एक दिवस उठल्यावर त्याला अचानक जाणवलं, त्या वाड्याच्या मागे असलेला डोंगर आणि रस्त्याचा वळण तो कुठंतरी पाहिलंय. कुठे त्याला आठवत नव्हतं, पण ते ठिकाण खरं आहे असं त्याच्या मनाला खात्री होती. त्याने गुगल मॅप्सवर शोधायला सुरुवात केली. जुना वाडा, डोंगरामागे नदी, वाकड्या रस्त्याजवळ असं टाईप करताच चित्रामध्ये एक ठिकाण दिसलं. साताऱ्याजवळील पिंपळगाव घाट. चित्र पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. तेच ठिकाण, अगदी स्वप्नासारखं. त्या वाड्यासारखाच एक मोडकळीस आलेला बंगलाही दिसत होता. आदित्यने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि तिकडे जायचं ठरवलं. बसने आणि नंतर शेवटच्या गावातून पायी चालत तो त्या घाटात पोहोचला आणि जेव्हा तो बंगल्यासमोर उभा राहिला, क्षणभर त्याचा श्वास अडकला. तेच ठिकाण होतं, अगदी तसंच जसं त्याने स्वप्नात पाहिलं होतं. दरवाजाजवळ त्याला एक म्हातारी बाई भेटली. ती त्या वाड्याजवळच्या छोट्या झोपडीत राहायची. आदित्यने विचारलं, आत्या, हा वाडा कोणाचा? ती त्याच्याकडे बघत थोडी गप्प झाली आणि म्हणाली, हा शालिनीबाईचा वाडा होता. त्यांचा नवरा युद्धात गेला आणि परत आलाच नाही. ती रोज इथे बसून वाट बघायची, म्हणायची तो येईल. एक दिवस तिचा आत्मा इथून निघूनच गेला नाही. आदित्य स्तब्ध झाला. शालिनी हे नाव त्याच्या मनात घुमलं, कारण त्याच्या स्वप्नात ती स्त्री एकदाच बोलली होती, मी शालिनी. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काय हा योगायोग होता की काहीतरी खोल संबंध? त्या रात्री आदित्य वाड्यातच थांबला. वादळी वारा, अंधार आणि भिंतीवरून उतरणारी वेळ. तो शांतपणे बसून त्या ठिकाणाकडे बघत होता. अचानक दिवा लुकलुकला आणि समोर तीच आकृती उभी राहिली. ती म्हणाली, तू आलास शेवटी. आदित्य थरथरला, पण तिच्या नजरेत काही भय नव्हतं, फक्त ओळखीची ओढ. तू कोण? तो विचारतो. ती हळूच पुढे येते. तू मला वचन दिलं होतंस की मी मरेल तरी तू परत येशील, आणि आज तू आलास. अचानक आदित्यच्या डोळ्यांसमोर दृश्य बदलू लागले. त्याला स्वतःचा वेगळा चेहरा दिसला. जुने कपडे, युद्धाचं रणांगण आणि ती स्त्री त्याच्याकडे धावत येते. त्याने तिचं नाव घेतलं, शालिनी. सगळं काळं होतं. सकाळी आदित्य शुद्धीवर आला तेव्हा तो वाड्याच्या ओसरीवर होता. म्हातारी बाई त्याच्याकडे बघून म्हणाली, काल तू कोणाशी तरी बोलत होतास, पण तिथं कोणीच नव्हतं. आदित्य गप्प बसला. त्याने खिशातून पाहिलं. एक छोटं लॉकेट त्याच्या हातात होतं. ते कधी आलं त्याला माहीत नव्हतं. लॉकेट उघडलं तर आत 2 फोटो होते. एक त्याचा आणि एक त्या स्त्रीचा, शालिनीचा. दोघेही जुन्या काळातले कपडे घातलेले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला आता सगळं समजलं होतं. ती स्वप्न, ती ओढ, ते ठिकाण, तोच तिचा नवरा होता, मागच्या जन्मात. आदित्यने त्या वाड्याचं दार पुन्हा बंद केलं. त्या जागेवर एक छोटा दिवा लावला आणि शांतपणे म्हणाला,
शालिनी, आता मी परत आलो. या जन्मात नाही तरी मनाने आपण पुन्हा एकत्र आहोत. तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि तो दिवा थरथरला, पण विझला नाही. त्याने मागे वळून पाहिलं. दरवाजावर हलकं धुकं पसरलं होतं आणि त्यात एक छटा. ती हसत होती, शांत समाधानाने. आदित्य शहरात परत आला, पण त्याचं आयुष्य बदललं होतं. तो आता रात्री स्वप्न पाहत नाही, कदाचित ती आता वाट बघत नाही. ही कथा फक्त पुनर्जन्माची नाही, तर अपूर्ण प्रेम कसं काळ, जागा आणि जन्म ओलांडूनही पूर्ण होतं याची आहे. स्वप्न काही वेळा मेंदूची कल्पना नसतात, ती आत्म्यांच्या आठवणी असतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.